बघा मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं छान पालक पनीर बनलेलं आहे. रेस्टॉरंट ढाबा स्टाईल पालक पनीर बनलेलं आहे आणि अगदी थोड्याच घरच्या साहित्यामध्ये आपलं पालक पनीर बनवून झालेलं आहे. तर आपला पूर्ण व्हिडिओ बघा. नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं स्वागत आहे. तर कांचन रसोई घरमध्ये आपण आज पालक पनीर बनवणार आहे. तर सगळ्यांना वाटतं की पालक पनीर बनवण्यासाठी पालक पनीर कसं बनवायचं. फक्त आपल्याला पनीर आणि पालकची भाजी, ज्या आता ही सीझन चालू आहे तर पालकची भाजी पण स्वस्त मिळते, 10ला जुडी किंवा 5 रुपयाला. फक्त आपल्याला पनीर आणायचं काम आहे आणि सगळं घरच्याच साहित्यामध्ये आपल्या पालक पनीर तयार होणार आहे. चला तर मग आपण आता बघू पालक पनीर कसं. चला तर पालक पनीर बनवण्यासाठी काय साहित्य लागतात ते बघूया. हे आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पालक 1 जुडी. हे आहे पनीर, 1 वाटी टोमॅटो चिरलेला, 1 वाटी कांदा चिरलेला, 2-3 हिरव्या मिरच्या, लसण, अद्रक, परत लसण आणि जे खडा मसाला म्हणजे धने, 1 मोठी विलायची, दालचिनी आणि छोटी विलायची, कोथिंबीर, हळद, मीठ, तिखट, 2 मसाले. अशा छान छान झणझणीत खमंग गावरान रेसिपीसाठी कांचन रसोई घरला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला गॅस पेटवून घेऊया. आणि एकदम सोप्या पद्धत, म्हणजे एकदम कमी साहित्य आणि एकदम सोपी पद्धत आहे पालक पनीर बनवण्याची. काहीच अवघड नाहीये, सगळे बनवू शकतात पालक पनीर. आता हे पाणी पूर्ण गरम होऊ द्यायचं आणि आपल्याला पालक त्याच्यामध्ये थोडं वाफवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. पाणी गरम झालेलं आहे आपलं. थोडं आपण मीठ टाकू आणि आपला पालक छान मस्त याच्यामध्ये टाकून हे असं गरम पाण्यामध्ये पालक थोडा वाफवून घेऊ, म्हणजे आपली छान भाजी एकदम कलर जसा तसाच राहील आपला पालक. हे बघा आपला छानपैकी मस्त पूर्ण नरम झालेला आहे पाण्यामध्ये गरम पालक. आता आपण हा थंड पाण्यात टाकून घेऊया पालक. छान हे थंड पाणी आहे, त्याच्यामध्ये टाकून घेऊ. आपला हे पालक थंड होईपर्यंत आपण ग्रेव्हीचे सामान फ्राय करून घेऊ. छान मिरची, 2-3 लसणाच्या पाकळ्या, आपला इकडा मसाला घेतलेला, त्याला छान असं करून घ्यायचं फ्राय. कांदा, टोमॅटो, आता हे छान फ्राय होऊ द्यायचे. ते बघा या 2-3 पाकळ्या लसणाच्या आणि अद्रक आपल्याला ह्या पालक मध्ये बारीक करून घ्यायच्या. आता याची मस्त बारीक पेस्ट तयार करायची आहे आपल्याला पालकची. हे बघा अशी छान मस्त बारीकीची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला. हे आपलं वाटणाचं पण ग्रेव्हीचं साहित्य तयार आहे, मस्त झालेलं आहे फ्राय. आता याला आपण थोडं थंड होऊ देऊया, नंतर मग याची ग्रेव्ही बनवू. आपला मसाला ग्रेव्हीचा थंड होईपर्यंत आपण पनीर फ्राय करून घेऊया. तेल टाकूया. आपल्याला पनीर तळायचं नाही, मस्त फ्राय करून घ्यायचंय, लाल होऊ द्यायचंय थोडं. छान मस्त फ्राय होऊ देऊ आपण. आणि अशा छान छान रेसिपीसाठी मस्त माझ्या कांचन रसोईवरला माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. अशाच नवीन रेसिपी तुम्हाला रोज रोज बघायला मिळतील.
हे बघा आपलं छान मस्त, जास्त लाल पण नाही आणि जास्त कच्चं पण नाही आहे, छान फ्राय झालेला आहे. हे थंड झालेलं आहे आपलं ग्रेव्हीचं. आता आपण बारीक करून घेऊया. मम्मी करैलाचा ज्यूस कोण बनवेल? अगं बाई, करेलाचा ज्यूस नाही देते, पालक पनीरची ग्रेव्ही आहे ती. अच्छा. हे आपण टाकलेलं आहे. आता टोमॅटो, कांदा, लसण हे पूर्ण आता बारीक करून घेऊ आपण. थोडा लसण आणि थोडी याच्यामध्ये कोथिंबीर. आता हे बारीक करून घेऊ. बघा आपली ग्रेव्ही तयार आहे मस्त. हे बघा मस्त ग्रेव्ही आपली छान झालेली आहे. आपण आता ह्याच कढईमध्ये तेल टाकूया. तर जिरं मोहरी टाकून घेऊया आपण. तेल तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करू. आणि आपली टोमॅटोची ग्रेव्ही, कांदा टोमॅटोची ग्रेव्ही. एकदम छान मस्त सुगंध येत आहे आणि एकदम सोप्या पद्धतीनं बनलेलं पालक पनीर आहे. आता थोडा आपण हा मसाला फ्राय होऊ देऊया, म्हणजे थोडं तेल सुटू देऊया 5 मिनिटं. हे बघा याला छान मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. आता याला आपल्या ग्रेव्हीला आता आपण याच्यामध्ये पालकची पेस्ट बनवलेली आहे ती आपण ॲड करणार. हे बघा मस्त एकदम आपलं छान हे ॲड करून घ्यायचं. आता याला परत आपल्याला छान मस्तपैकी एकदा तेल सुटू द्यायचं. हे बघा याला छान आता उकळी आलेली आहे. आपल्या ग्रेव्हीला पूर्ण पालक पनीर तयार आहे आपलं छान मस्त. बघा कलर पण आपला एकदम छान हिरवा झालेला आहे. बघा त्याचा कलर पण बदललेला नाही. आता आपण याच्यामध्ये पनीर ॲड करूया. हे बघा आपलं पालक पनीर आता रेडी आहे पूर्ण मस्त छान पालक पनीर तयार झालेलं आहे आपलं. हे बघा छान आपलं आता हे पालक पनीर तयार आहे मस्त. आपण थोडी आता वरतून छान कोथिंबीर टाकूया. मस्त कांदा आणि लिंबू. आणि हे अशा छान छान रेसिपीसाठी कांचन रसोई घरला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे रोजच्या रोज तुम्हाला छान छान रेसिपी येऊन जातील.